उन्हाळा चालू झाला की वाळवण्याच्या रेसिपी बनवायला सुरुवात होते आणि सर्वात पहिले बनवले जाते ते म्हणजे मिक्स डाळीचे सांडगे किंवा वडे। हे सांडगे तुम्ही एकदा बनवून ठेवले तर वर्षभर टिकतात। तर आज मी तुम्हाला वाळवण्यातील पहिली रेसिपी म्हणजे मिक्स डाळीचे सांडगे बनवून दाखवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 कप चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ आणि 1 कप मुगाची डाळ स्वच्छ पाण्याने धुवून रात्रभर पाण्यात भिजवत ठेवली आहे। तर बघू शकता डाळी छान भिजले। आता इथे फक्त मी 2च डाळी घेतल्या। डाळी तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता। आता या डाळीतील पाणी काढून आपल्याला डाळी मिक्सरला वाटून घ्यायचे। तर सुरुवातीला मिक्सरच्या बाउलमध्ये मुगाची डाळ काढायची। झाकण लावून पाणी न घालता ही डाळ आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे। आता इथे बघा मिक्सरला मी अशा पद्धतीने डाळ थोडीशी जाडसर वाटून घेतली आहे। तर डाळ जाडसर वाटल्यामुळे सांडगे चवीला अतिशय चविष्ट लागतात। आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता याच पद्धतीने राहिलेली मुगाची डाळ मिक्सरला फिरून घ्यायची। आता इथे बघा मुगाची डाळ देखील मिक्सरला मी वाटून घेतले। त्याच भांड्यामध्ये चना डाळ किंवा हरभऱ्याची डाळ काढायची। तर दोन्ही डाळी आपल्याला मिक्सरला वेगवेगळ्या वाटायच्या कारण चना डाळ वाटायला वेळ थोडासा जास्त लागतो, मुगाची डाळ लवकर बारीक होते। आता झाकण लावून चना डाळ देखील पाण्याचा वापर न करता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायची। तर डाळी पाण्यामधून काढल्याच्या नंतर 5 मिनिटं चाळणीवर काढून ठेवायचे म्हणजे डाळीतील सगळं पाणी निघून जाईल। इथे बघा मी सगळी चना डाळ मिक्सरला वाटून घेतले। थोडीशी डाळ शिल्लक राहिली होती ती देखील भांड्यामध्ये काढायचे। यामध्येच आता अर्धा वाटी लसणाच्या पाकळ्या घालायचे, 2 चमचे जिरे घालूया। झाकण लावून हे देखील आपल्याला जाडसर फिरून घ्यायचे। इथे बघा हे मिश्रण देखील मी जाडसर फिरून घेतले। याला भांड्यामध्ये काढून घ्यायचे। आता हे छान मिक्स करून घ्यायचे। तर या अगोदर मी मटकीच्या डाळीचे सांडगे देखील तुमच्यासोबत शेअर केले, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले। आता इथे बघा हे छान मिक्स करून झालंय। यामध्येच मसाले घालायचे, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर। तर तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा हळद घालायचे, चवीनुसार मीठ टाकूया, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे। आता हे सर्व साहित्य आपल्याला पिठामध्ये हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, छान एकजीव झालं पाहिजे। तर यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर कस्तुरी मेथी देखील घालू शकता, त्याने ही वड्यांची चव छान लागते। आता इथे बघा सर्व साहित्य पिठामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। वड्यांसाठीच आपलं मिश्रण तयार झालंय। लगेचच याचे आपल्याला वडे किंवा सांडगे बनवायला घ्यायचे। परातीमध्ये थोडंसं तेल घालून पसरून घ्यायचे। वडे जर जास्त बनवत असाल तर सुती कपड्यावर किंवा प्लास्टिकच्या पिशवीवर देखील टाकून घेऊ शकता। आता थोडंसं मिश्रण घेऊन व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला वडे टाकून घ्यायचे। तर प्रत्येक वेळेस पीठ घेता वेळेस पाण्यामध्ये हात बुडवायचा म्हणजे वडे किंवा सांडगे व्यवस्थित पडतात। आता या पद्धतीने आपल्याला सांडगे तयार करून घ्यायचे आहेत कारण वाळल्याच्या नंतर आणखी छोटे होतात। वडे तयार करता वेळेस काही गोष्टी लक्षात ठेवायच्या, जसे की डाळी मिक्सरमधून काढता वेळेस थोड्याशा जाडसर काढायच्या आणि पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। याचं 2 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचे वडे अगदी परफेक्ट तयार होतात। आता इथे बघा मी सगळे सांडगे किंवा वडे तयार करून घेतले। याला आपल्याला 2 ते 3 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे। आता इथे बघा वडे मी 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतले। बघू शकता मस्त आपले मिश्र डाळीचे सांडगे किंवा वडे तयार झाले। हे हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, वर्षभर टिकतात, अजिबात खराब होत नाही। एखाद्या वेळेस जर भाजीला काही नसेल तर याची भाजी तुम्ही अगदी झटपट बनवू शकता। या पद्धतीने मिश्र डाळीचे सांडगे तुम्ही घरी नक्की करून पहा। रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपी सोबत। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।